नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. सारा न्यूज चॅनलचे संपादक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानकडून नुकताच आदर्श पत्रकार दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उल्हासनगर ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई छन्नूसिंह चंदेले कॉलेज यांच्या वतीने डिप्लोमा इन मास कम्युनिकेशनच्या सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सारा न्यूज चॅनलचे संपादक राम हुंडारे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. रवी चव्हाण यांनी बातमीचा शोध घेत असताना सत्य जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले. छन्नूसिंह चंदेले कॉलेजचे प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांनी राम हुंडारे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांनी सांगितले की पुरस्कार मिळवण्यासाठी पत्रकारिता नाही तर प्रामाणिकरित्या आपण काम केले तर पुरस्कार प्राप्त होत राहतात. जो पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करतो त्याला त्याच्या कार्याचे फळ पुरस्काराच्या माध्यमातून नक्कीच प्राप्त होते. यावेळी शिवलिंग अचलरे यांनी राम हुंडारे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगून त्यांचे कार्य प्रेरणास्पद असल्याचे मत प्रतिपादित केले. यावेळी हर्षदा चव्हाण यांना जागतिक महिला दिनानिमित्त मिस महाराष्ट्र 2025 अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. शीतल राजू डाबरे परिवाराच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक विशाल पाटील तसेच गौतम थापटे, सत्यम गायकवाड, राजेंद्र माने, संतोष पवार, रेखा रोकडे आणि हुंडारे परिवारातील सदस्य उपस्थित होते. म्हणजे दूध शतकरा योग म्हणतात तो आज नेमका लोंढे सरांकडून तो घडून आलेला आहे किंवा हा सत्कार आणि वाढदिवस या दोन्हीचं एकत्र आपण हे साजरा करतोय. तर मी माननीय रवी चव्हाण सरांना त्यांच्याकडे 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. शुभेच्छा करतो, 2 शब्द बोलावे. सत्कार करून करूया काय पहिलं काल मी हे सगळं ऐकत होतो कालच्या त्या तासामध्ये. सरांचा आज वाढदिवस आहे. मी खुणवलं की सरांचा ज्यावेळेस आला आणि तिकडून आवाज की येत आहे का मॅडम. मी म्हणलं सांग मी येतो म्हटलं. कारण आता तू अडचण काय सांगणार आहे की मला न्यायला कोण. आणि पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण पत्रकारिता आजच्या या काळामध्ये कशी आणि त्यासाठी किती कष्ट लागतात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का आज व्हॉट्सअपच्या जमान्यात बातमी मिळणं सहज शक्य आहे, परंतु त्या बातमीचा सोर्स किती खरा आहे किंवा त्याच्यामध्ये किती सत्य आहे हे शोधणं पत्रकारांचं एक महत्त्वाचं काम आहे असं पण मला काय हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पण MCJ केलेलं आहे 5-6 वर्षापूर्वी. कारण ती आवड म्हणून. कारण मी आपल्या सामनामध्ये लिहित होतो सकाळसाठी. 2 वर्ष माझं शिक्षण तंत्रज्ञान हे सदनही चालू होतं. सांगायचं तात्पर्य हे की त्यामध्ये किती आपल्याला सफल जावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो. 4 ओळी आज लिहू आपण, उद्या तेवढ्याच 4 ओळी त्या ताकदीने लिहिण्यासाठी माझा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि तो अभ्यास असेल तरच आपण ते सातत्याने लिहू शकतो. कारण प्रत्येक गोष्ट एखाद्या गोष्टीवरती चर्चा करताना फक्त त्याच गोष्टीवरती विचार नाही करता येत. वेगवेगळ्या अँगलनं. जसं मी आज तुम्हाला इकडून जसा दिसतोय इकडून तसं दिसत नाही, इकडून असं दिसत नाही. मला त्या अँगलनं त्या पत्रकाराने पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्या बघून त्या बातमीला लिहायचं असतं आणि ते तुम्ही करताय. आणि त्यामुळे आज हा पुरस्कार मिळतो. कारण पुरस्कार हे आपल्याला आपल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी जरी असले एक आपल्याला जबाबदारी म्हणून सुद्धा आपल्याला ते महत्त्वाचं ते काम आपल्याला येत असतं. आज वाढदिवस आहे आणि त्यानंतर हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळाला. त्याबद्दल मनापासून आम्ही आमच्या मी याच ग्रुपचा असं समजून सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त आपल्याला शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचबरोबर मॅडम यांना जो आदर्श महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल एकत्रित जमून हा ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे हा खरंच एक आता सरांनी म्हणल्यासारखं दुग्ध शर्करा योग आहे. वास्तविक पाहता पुरस्कार हे कर्तृत्वान व्यक्तीलाच मिळत असतो. आज हुंडारे सरांची भिंती जर पाहिला तर ते सन्मान चिन्ह जर पाहिलं
तर असं वाटतं की यांचा आदर्श इतकं घेण्या इतकं आहे, म्हणजे घ्यावं आणि एक प्रेरणा आहे आम्हाला. ह्या भिंतीकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा भिंतीकडे पाहिलो की इतके पुरस्कार किंवा इतके सन्मान चिन्ह हे का मिळतो? केवळ त्यांचं कार्य कर्तृत्वामुळे. कर्तृत्व श्रेष्ठ आहे, कारण कर्म हे आपल्याला कधी सोडत नाही आणि चांगलं कर्म हे कधीही आपल्याला चांगलंच फळ देऊन जातो. म्हणून यांचा सन्मान करणं आज आम्ही जो योग आहे, खरं तर हे सगळं पाहिलं तर सन्मान कशाचा, ते व्यक्तीच सन्मानित आहे. ह्या भिंतीवरचे हे पाहिलं की हे व्यक्ती सन्मानित आहेत आणि आज आम्हा सर्व नूतन पत्रकारांना ह्या सन्मानाची प्रेरणा घेतली पाहिजे. नक्कीच मी आज आमचे गुरुवर्य पाटील सर आणि लोंढे सरांच्या साक्षीने सांगू शकतो की आज सरांचं हे काही प्रेरणा आहे, हे प्रेरणा आम्ही आमच्या अंगी रुजवू आणि ह्या प्रेरणेने आम्ही हे जी काही पत्रकारिता कोर्स करत आहोत, हे पत्रकारिता कोर्स करत असताना हे प्रेरणा आम्ही जपू आणि ह्या प्रेरणेनुसार आम्ही देखील एखादा चांगलं कर्तृत्व, चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करू. आणि जाता जाता एवढं सांगू शकतो किंवा शेवटी की सरांनी जी काही ही संपदा निर्माण केलेली आहे, हे करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या असतील. एवढं सोपं नाहीये, पुरस्कार प्राप्त करणे सोपं नाहीये. असं जगामध्ये आपल्याला प्रेरणा व्यतिरिक्त काही पुरस्कार लोकांना मिळतात, ते आपल्याला माहित आहे ते कशा प्रकारे मिळतात. परंतु ह्या क्षेत्रातला, पत्रकारिता क्षेत्रातला पुरस्कार घेणे एवढं सोपं नाहीये, कारण ह्यामध्ये एवढं संघर्ष आहे. आणि हे काम करत असताना आपल्याला आता सरांनी म्हटल्यासारखं सगळ्या अँगलनी, एक अँगल जर सोडलो तर आपली पत्रकारिता त्या ठिकाणी फेल होते. कारण आपली बातमी किंवा आपली वार्ता ही अचूक असली पाहिजे आणि त्याचं घटनाक्रम व्यवस्थित असली पाहिजे, त्यामध्ये सातत्यता असली पाहिजे, ही वास्तवता असली पाहिजे. मगच ती कुठेतरी खरी जाऊन एखादी न्यूज किंवा एखादी बातमी किंवा एखाद्या घटनेला वाचा पडतो. हे काम आज उंडारे सरांनी केलेलं आहे. त्या ताईचं कर्तृत्व म्हणून त्यांना सत्कार मिळाला, कारण त्यांनी स्त्रियांसाठी योगदान दिले म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि उंडारे सरांनी त्यांचं कर्तृत्व हे श्रेष्ठत्व ठेवले म्हणून एवढे सारे पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळाले किंवा त्यांचा सत्कार करण्यात आला. असंच यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील तुमच्याच या पावलावर चालू अशी अपेक्षा व्यक्त करतो सर. आणि पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी चे संपादक आहेत, तसेच पत्रकार समिती जी आहे ते पत्रकारासाठी कार्य करते, त्यांचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. आणि अशातच आज योगायोग म्हणजे असं की त्यांचा वाढदिवस आहे. या दोन्हीचा योग या ठिकाणी आमच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई चुन्नशे चंदले कॉलेजच्या अंतर्गत जो पत्रकारितेचा 1 वर्षाचा कोर्स आहे, त्याचे हे विद्यार्थी आपण तासात म्हणूया, परंतु या ठिकाणी मित्र मैत्रीण असतील किंवा सवंगडे किंवा परिवार असेल या ठिकाणी हे करतो. तसेच आज आमच्या कॉलेजचे विशाल पाटील सर असतील, रवी सर असतील, आचलेरे सर आहेत, गौतम आहेत, राजेंद्र माने आहेत, सत्यम आहेत आणि परिवारचे भाऊजी आहेत. या सर्वांना एक आनंदाचा हा क्षण आहे. पत्रकारिता आज ही खूप वेगळ्या पद्धतीने चालली, हे शोकांत आहे का, परंतु 1000मध्ये असे लोक आहेत की रामसारखी की त्या ठिकाणी काम करतात. पत्रकाराचा उद्देश काय नेमका, की गळ्यात आडींटी घातली, फिरलं आणि समाजामध्ये मी पत्रकार आहे नाही, त्या पलीकडेही ते आपलं काहीतरी देणं लागतंय समाजाचं. आपण निस्वार्थीपणे ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस कुठंतरी समाजानं आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाते. त्याचाच हा एक पुरस्कार जो मिळालेला आहे दर्पणकार, त्याचा तो एक सिंहाचा वाटा त्यांनी जे उचललेला आहे की आपण काम करत असताना, जीवन जगत असताना त्यांच्या कार्याची पोच पावती त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. अशाच पद्धतीनं आपण वाढदिवसाच्या दिवशी उत्तरोत्तर प्रगती करत राहू. हे करत असताना आपल्या परिवाराला किंवा आपल्या स्वतःच्या चारित्र्याला कधीही गालबोट न लावता जर तुम्ही काम करसाल तर तुम्ही साता समुद्राच्या पलीकडे आणखीन असे कितीतरी पुरस्कार, ज्यावेळेस माणूस कुठं खचतो तर त्याच ठिकाणी हे करतो. म्हणजे की कुठेतरी आपण आज बघतो की पत्रकारांना 4 पैसे आमिष दाखवतात किंवा बळी पडतात आणि कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न.
ज्यावेळेस तुमचा स्वाभिमान ताट असतो, तुम्ही ज्यावेळेस ताट मानाने समाजामध्ये जातो, तर समोरचा कोणीही अधिकारी असो किंवा तो त्या ठिकाणी झुकल्याशिवाय राहणार नाही, कारण का आपण स्वाभिमानाने जगतो. तुम्ही स्वाभिमानाने जगत आलात आणि जगणारी यात काही शंका नाही. परत एकदा सर्वांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज या ठिकाणी आमच्या सर्व परिवारातर्फे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी आणखी एक दुसरा म्हणजे असं की सौ हर्षदा चव्हाण मॅडम यांना मिस 2025चा काल परवा 8 मार्चच्या दिवशी महिला दिन दिवशी त्यांचा त्या ठिकाणी सन्मान किंवा पुरस्कार मिळालेला आहे. हा देखील योगायोग आम्ही सांगणार होतो, तर त्यांना मुद्दाम की एकाच ठिकाणी दोघांचंही करायचं, परत तुमच्या घरी जायचं, परत इकडे असं न करता वाढदिवस आहे त्यानिमित्त तुमचंही आमचं कुठेतरी कर्तव्य लागतं. अशाच पद्धतीनं तुम्हाला देखील या ठिकाणी तुमचा तो सन्मान नसून सर्व स्त्रियांचा या ठिकाणी सन्मान मी आहे असं मानतो. कारण का कोणीतरी करणारा एकटाच असतं, परंतु त्या पाठीमागाचं जे श्रेय असतं, पडद्याच्या पाठीमागाचे कलाकार खूप महत्वाचे असतात. जसं तुमच्या परिवारांना म्हणजे एक सांगितलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, ते एक वाक्य आहे, हे खरंच आहे. जे जे आपले महापुरुष होऊन गेले त्यांच्या पाठीमागे एक स्त्री आहे. त्यांनी जे निस्वार्थीपणे, तसंच या ठिकाणी उलट झालंय. उलट म्हणजे काय, स्त्रीच्या पाठीमागे पुरुष आहे, म्हणजे कुठेतरी हे समानता या ठिकाणी दिसून येते. परंतु आता स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न राहता या ठिकाणी जसं आता सत्तेमध्ये असेल किंवा प्रत्येक घटनेनं 50% आरक्षण दिलंय, त्यामुळे आता स्त्री आणि पुरुष हे काय वेगळं नाही. त्या पद्धतीनं माझ्याबरोबर मला मिळाला, परंतु माझ्याबरोबर ते किंवा तो आला पाहिजे ही ज्याच्याकडे वृत्ती आहे तो त्या ठिकाणी त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे भाऊजी आणि ताईसाहेब शीतल राजू गावरे या दोघा परिवारांना विनंती करतो की मॅडमचा त्या ठिकाणी सत्कार करायचा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.